स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओ थंबनेल बघितलेलाच आहे की महिलांकडून होणारा पैसे वसूल। तर आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की कोणत्या महिलांकडून पैसे वसूल होणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला एकच विनंती, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। मित्रांनो, जसं तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघत आहात, ज्या लाभार्थी महिला सरकारचे इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत आहे, म्हणजेच जसं की आता तुम्हाला माहितीच आहे की सरकार विविध प्रकारच्या योजना आपल्या महिलांना किंवा आपले जे काही पुरुष मंडळी त्यांना पुरत असते, त्या योजनेपैकी आता महिलांसाठी योजना आहेत, तर आपण या महिलांबद्दलच बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, महिलांसाठी निराधार योजना किंवा वयोवृद्ध योजना ह्या ज्या योजना आहेत, या योजना जर कधी कोणत्या महिलेला लाभ मिळत असेल तर ती एकाच योजनेतून पैसे मिळू शकते, म्हणजे दोन्ही योजनांतील लाभ घेऊ शकणार नाही। तर मित्रांनो, तुम्ही आजच्या जी आपली सध्याची लोकप्रिय जी योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये मिळतात। तर इतर महिला जी काही त्या योजनेत देखील लाभ घेत असेल, या योजनेचा आपण लाभ घेत असेल, ते जास्तीत जास्त 1500 रुपयेच मिळवू शकेल, हे या ठिकाणी तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवा। पुढे मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, आधार कार्ड व बँक पासबुक किंवा इतर महत्त्वाच्या कागदपत्रांवर नावात फरक। तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, बँकेमध्ये खातं ओपन करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागतं। जर का तुमच्या आधार कार्डामध्ये आणि बँकेतल्या पुस्तकात नावामध्ये जर फरक असेल तर तुम्हाला मित्रांनो या योजनेचा जे काय आतापर्यंत पैसे आले, यापुढे पैसे येणे आता बंद होऊ शकतात। तर मित्रांनो, तुम्हाला एकच विनंती, लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड अपडेट करा आणि बँकेला जे काही तुमचं आधार कार्ड आहे त्या बँकेचं पासबुक आणि आधार कार्डचं जे काही तुमचं नाव आहे, स्पेलिंग आहे, ती बरोबर चेक करून मित्रांनो तुम्ही ते अपडेट करा, म्हणजे तुमचे येणारे पैसे जे ते तुमच्या खात्यावर रेग्युलर येत असतील आणि तुम्ही या योजनेचे जे 1500 वरून 2100 रुपये पुढे चालून ते पैसे होणार आहे, ते 2100 रुपये तुम्ही तुमच्या खात्यामध्ये मिळवू शकाल, त्या योजनेचा लाभ घेऊ शकाल। मित्रांनो, तुम्ही पुढे बघू शकता की लाभार्थी महिलेचे लग्न झाल्यामुळे राज्याच्या बाहेर स्थलांतर झाल्यास, म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या लाडक्या बहिणींचं काही वेळा लग्न होतं, काहींना राज्यातल्या राज्य देतात, तर काही महिला बिचाऱ्या राज्याबाहेर जातात, म्हणजे त्यांचं राज्याबाहेर लग्न होतं, म्हणजे राज्याबाहेर त्यांना देतात। तर जर त्या महिला राज्याच्या बाहेर गेले, म्हणजे त्यांचं महाराष्ट्राचे ते रहिवासी राहत नाही, आणि आपल्या योजनेचा तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, पात्रता काय, तर ते महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे। म्हणजे की आपल्या लाडकी बहीण जी काही महाराष्ट्राबाहेर दिली, तर ती महाराष्ट्रातील राहत नसून ती दुसऱ्या राज्यात राहते आणि ती तिथली रहिवासी होती, तर ती जर आपोआपच महाराष्ट्रातलं रहिवास रद्द होतं, त्यामुळे ती या योजनेला देखील मित्रांनो आपोआपच तिचं रद्द होईल। पुढे आहे मित्रांनो, ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या त्या महिलांकडून पैसे वसूल केले जाणार का? मग मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की वारंवार व्हिडिओ येत आहेत, वारंवार सांगितलं जात आहे की अपात्र महिलांकडून पैसे वसूल होईल, अपात्र महिलांकडून पैसे वसूल होईल। तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की आदित्य तटकरे ज्या मंत्री आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की आतापर्यंत ज्या महिलांना लाभ भेटला आहे त्या महिलांकडून आपण पैसे वसूल करणार नाहीत, पण आता ह्या पुढं असे निकष लावलेले आहेत, अशी छाननी चालू आहे की ज्या महिला अपात्र आहेत त्यांचं पात्रता म्हणजे रद्द करून त्यांना पैसे यापुढं दिले जाणार नाही, पण ज्यांना अगोदर पैसे भेटून गेले त्यांच्याकडनं पैसे वसूल करण्याचा सरकारचा अजूनपर्यंत असा काही निर्णय झालेला नाही। त्यामुळे मित्रांनो, काळजी करण्याची गरज नाही। काही व्हिडिओमध्ये फेक व्हिडिओ सांगत आहेत की महिला अपात्र ठरल्यास त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जातील, त्यांना जेल होईल, असं मित्रांनो काही होणार नाही आहे। त्यामुळं आपल्या लाडक्या बहिणी काळजी करायची गरज नाही आहे। ज्या महिला अपात्र आहे, ज्यांचं पैसे अगोदर भेटले, त्यांनी टेन्शन घ्यायचं गरज नाही, त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जाणार नाही। मग मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, ज्या लाभार्थी महिला कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, त्या देखील या योजनेसाठी पात्र आहेत। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहे, त्याच्या घराचं कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, म्हणजे त्याचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतच पाहिजे। आणि काही जणांनी असं केलं आहे की ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त, त्यांनी देखील या योजनेचा फॉर्म भरलेला आहे, त्यांना देखील या योजनेचे पहिले हप्ते भेटून गेलेले आहे। तर त्यांनी कृपया आता या योजनेचे हप्ते घेऊ नका, अन्यथा पुढचं आता तर सरकारने निर्णय घेतला की वसूल करणार नाही, पण पुढे चालून काय सांगता येत नाही, सांगून देखील जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला तर। पुढे मित्रांनो, ज्या लाभार्थी महिला कुटुंबाच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त शेती असल्यास, तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की योजनेसाठी अगोदर निकष ठरलं होतं, त्या निकषानुसारच आपल्याला फॉर्म भरायचा होता, पण काही महिलांनी ते निकष न बघता डायरेक्ट फॉर्म भरले आणि त्यांनी योजनेचा लाभ देखील घेतला, त्यांना पैसे देखील मिळाले। त्यापैकी एक निकष होतं, 5 एकरपेक्षा जास्त शेती असल्यास त्या महिलांच्या म्हणजे कुटुंबामध्ये त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, पण त्यांनी देखील फॉर्म भरला आणि त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेऊन 1500 प्रमाणे हप्ते घेतलेले आहेत। तर मित्रांनो, हे जे आहेत, ह्या ज्या अपात्र महिला आहे, या अपात्र महिलांची आता छाननी होणार आहे आणि त्यांना आता या योजनेतून बाहेर काढणार आहे। जसं की पुरुषांनी की तुम्ही बघू शकता, ज्या लाभार्थी महिलेच्या नावावर 4 चाकी वाहन आहे, म्हणजेच ज्या महिलाच्या नावावर 4 चाकी वाहन आहे त्या महिला देखील या योजनेतले जे 1500 रुपये ते भेटणार आहे। मित्रांनो, 4 चाकी वाहन जर तुम्ही वापरताय तर तुमचं पेट्रोलच 1000 रुपये नाही तर 500-700 नाही तर
3-4 हजारचं तुमचं महिन्याला पेट्रोल लागेल, ज्या महिलेच्या नावावर 4चाकी वाहन आहे, तर तिला 1500चा लाभ कसं काय भेटणार मित्रांनो? ते ऑलरेडी त्यांच्याकडे पैसे असतात, त्यामुळेच ते 4चाकी वाहन घेतात. तर मित्रांनो, सरकारने आता जे काही पावलं उचलली, आता सरकार चांगल्या गोष्टी करत आहे. त्यामुळे ज्या महिलांना खरोखर गरज आहे त्यांनाच आता पैशाचा लाभ मिळणार आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला कडकडची विनंती, अशी व्हिडिओ बनवायला मला खूप मेहनत लागते. तर तुम्हाला एकच विनंती करतो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या आणखी विविध योजनांबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला आपला व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्ही आपला व्हिडिओ आवडल्यामुळे आपला व्हिडिओ लाईक कराल, शेअर कराल आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेज सिटीला सबस्क्राईब कराल. मित्रांनो, तुम्हाला एकच विनंती आहे की माझी कडकड बघून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपला मस्त आभार मानतो आणि धन्यवाद प्रकट करतो. मित्रांनो, असंच प्रेम नेहमी असू द्या. तुमचं खूप खूप धन्यवाद मानून आभार प्रकट करतो. खूप खूप धन्यवाद मित्रांनो.